माननीय अध्यक्ष महोदय, या अर्धा तास चर्चेला माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी अतिशय समर्पकपणे, आवश्यकपणे आणि जोरकसपणे महाराष्ट्राची भूमिका मांडली. त्यांनी चंद्रपूरसाठी विषय जरूर मांडला. चंद्रपूर त्यांचा मतदारसंघ असला तरी त्यांच्या कामाची व्याप्ती आपल्याला याची कल्पना आहे, मला याची कल्पना आहे की सुधीर भाऊंच्या कामाची व्याप्ती महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनाची आहे आणि बरोबरीने देशहिताच्या कामासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या सातत्यपूर्ण क्रियाशील कर्मठ कार्यकर्त्याची आहे. आणि त्यामुळे सुधीर भाऊ, तुम्ही जी मांडलेली भूमिका आहे ही खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या नवोदित, आपल्याशी तुलनेत आम्ही नवोदितच आहे, ही गोष्ट वेगळी की माझी 4थी टर्म आहे विधान परिषद पकडली तर, पण तरी आपल्यासमोर आमच्यासारख्या नवोदित असलेल्या जनप्रतिनिधींना, निवडून आलेल्या प्रतिनिधींना प्रेरणा देणारी आहे. कारण हा प्रस्ताव ज्यावेळेला आपण पाहतो ना, त्यावेळेला या प्रस्तावामध्ये सातत्यपूर्ण पाठपुरावा, या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठीचे असलेले सर्वतोपरी प्रयत्न, त्यासाठी आवश्यक असलेल्या चंद्रपूरच्या मोरवा या गावी होणाऱ्या विमानतळासाठी लागणाऱ्या प्रशासकीय शासकीय मंजुऱ्या, त्यानंतर त्यावेळेला याच्या संपूर्ण व्यावसायिक विमानतळ होण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध संस्थांशी पाठपुरावा, त्याबरोबर त्यातनं यश मोरवा येथे विमानतळ करताना आपल्या हाताला लागणार नाही, हुलकावणी देईल अशी भीती वाटल्यानंतर मूर्ती येथे अल्टरनेटिव्हली ग्रीनफील्ड विमानतळ केलं पाहिजे. यासाठी परत शासकीय प्रशासकीय आपल्या स्तरावर फायनान्स, राज्याच्या असलेल्या विविध संस्था, ज्याच्यात वाईल्ड लाईफ, ते केंद्र सरकारच्या संस्था आणि त्यानंतर पुन्हा पुनर्स्थापनेचा अर्ज सुधीर भाऊंनी इथपर्यंतचा सगळा पाठपुरावा केला. आणि म्हणून मी म्हटलं की अतिशय कर्मठ अशा पद्धतीने काम करणाऱ्या पाठपुराव्याची मी तर म्हणेन ही आयडियल पुस्तिका बनू शकते, अशी कामाची व्याप्ती तुमच्या या प्रयत्नातून मला दिसते आहे. अध्यक्ष महोदय, मला एका गोष्टीचं, म्हणजे एवढं सगळं मी सुधीर भाऊंच्या प्रयत्नांचं गुणवर्णन केलं, गुणवर्णन मी कोण करणार, सत्यकथन केलं, पण एका गोष्टीबद्दल मला खूप दुःख वाटलं आणि तेही सुद्धा मी माझी वेदना या ठिकाणी प्रकट करतोय. सुधीर भाऊ असं म्हणाले की या चंद्रपूरच्या विमानतळ बनवण्याच्या आवश्यकतेमध्ये जी विविध कारणं आहेत, त्या कारणामध्ये आपल्याला आवाहन करताना ते असं म्हणाले, माननीय आपण तालिका म्हणून त्या अध्यक्षपदावर बसलात की आपण आपल्या बहिणीला भेटायला, बहिणीवर खरं प्रेम करत असाल तर बहिणीला भेटण्यासाठी तुम्ही याबद्दल आवश्यक असेल तर मंत्री दमदारपणे उत्तर देतील, पण आवश्यक असेल तर त्यासाठी निर्देश किंवा तुम्ही भूमिका घ्या. माझं वेदना एवढी आहे सुधीर भाऊ की तुम्ही सन्माननीय तालिकेवर बसलेल्या अध्यक्षांबद्दल बोललात की ते आपल्या सख्या बहिणीला भेटण्यासाठी काम करतील, अपेक्षा व्यक्त केलीत, आणि यात माझी वेदना आहे की तुम्ही मला सुद्धा असं म्हणाला नाहीत की तुला सुद्धा आशिष तुझ्या बहिणीला भेटायचं असेल तर तू आज सकारात्मक उत्तर देशील, कारण तुमची पत्नी माझी बहीणच आहे आणि त्या अर्थाने तुमच्या पत्नीला मी बहीण मानतो आणि त्या अर्थाने सुद्धा तुम्ही जर बोलला असतात तर मी थोडा सुखावला असतो. पण हरकत नाही, नातेसंबंध नेहमी उघड्यानेच सांगितल्यावर पाळली जातात असं नाही, ते हृदयाने जपली तर पाळली जातात आणि ते हृदयाने जपवण्याची भूमिका. सुधीर भाऊ, आता आले तुमची ट्रॅकवर गाडी आली दिसते. आणि म्हणून माननीय सुधीर भाऊंनी या ठिकाणी ज्या भूमिका मांडल्या त्यामध्ये चांदा ते बांधा खरा आहे. चांदा ते बांधा हाच आपल्या महाराष्ट्राच्या विकासाचा पूर्ण भूमिका घेऊन देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार, एकनाथजी, सुनेत्राताई पवार, आम्ही सगळेजण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने करतो आहे. या ठिकाणी आपल्या प्रयत्नाने फ्लाइंग क्लब झाला, आपल्या मनामध्ये एव्हिएशन अकॅडमी क्लब करण्याची भूमिका आहे, ही सुद्धा प्रशंसनीय आहे. आपण स्पेसिफिकपणे म्हणालात, मी सगळा विषय आता मांडत नाही, उडानमध्ये किती विमानतळ आहेत, राज्य सरकारचा त्या ठिकाणी करार केंद्र सरकारशी रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीममध्ये काय झाला आहे, अशाच पद्धतीने रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीममध्ये अमरावती, गोंदिया, नाशिक, जळगाव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
या 9 ठिकाणी उडानमध्ये त्या ठिकाणी प्रस्तावित विमानतळ आणि धावपट्ट्या याचं काम सुरू आहे. अकोल्याचा प्रयत्न सुद्धा आपण केला. आपण राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारला उडानमध्ये अकोल्याची धावपट्टी सुद्धा घ्या हाही प्रस्ताव पाठवला. नेमका मुद्दा मोरव्याचा जो तो हा आहे की त्या ठिकाणी असलेली 9 किलोमीटर अंतरावर चंद्रपूर शहरापासून असलेली ही 950 मीटर एवढी धावपट्टी आहे आणि त्यामुळे त्या धावपट्टीची लांबी जी आहे ना ती त्या ठिकाणी व्यावसायिक विमानं उतरवण्यासाठीच्या आवश्यकतेच्या नियमात बसत नाही. तिथे नाईट लँडिंग होऊ शकणार नाही आणि मग या सगळ्यामध्ये ही वाढवली पाहिजे. तर नैसर्गिक अडचणी ज्या समोर आल्यात त्यामध्ये ज्याचा उल्लेख आपण या ठिकाणी केलात की 2 चिमण्या तिकडे आहेत, औष्णिक प्रकल्प तिकडे, या सगळ्यामुळे प्रस्तावित तेव्हाची जी काही धावपट्टीची दिशा या अर्थाने तिथे धावपट्टी वाढवणं हे योग्य त्यावेळेला वाटलं नाही. सन्माननीय सुधीर भाऊंनी असं म्हटलं की DGCA बरोबर त्यांची बैठक झाली आहे आणि महाराष्ट्राची आपली जी विमानाची कंपनी आहे MADC याच्याबरोबर सुद्धा चर्चा करण्याची आवश्यकता आहे. मी आज आपल्याला या अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून आश्वासित करतो DGCA चा सकारात्मक प्रस्ताव, दिशा, रुंदी, लांबी, टोपोग्राफी, डेमोग्राफी या जे आवश्यक असेल त्यात बदल करून कुठल्याही पद्धतीने तिकडे जर 950च्या ऐवजी 1800 मीटर असा आपण उल्लेख केलात अशी धावपट्टी करण्यासाठीची सोय आणि तसा आराखडा असेल तर राज्य सरकार त्याला जरूर मान्यता देईल आणि तशीच भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेऊ. आणि याबद्दल बिलकुल मला या ठिकाणी स्पष्ट सांगावंसं वाटतं यासाठी माननीय मुख्यमंत्री तर तयारच आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांची भूमिकाच आहे की आपल्याकडच्या विमानतळांच्या कनेक्टिव्हिटी जास्तीत जास्त वाढाव्यात, रोजगार निर्मिती व्हावी, पर्यटन व्हावं आणि चंद्रपूर तर होय वाघापासून खनिजांपर्यंत या सगळ्यासाठी आणि ताडोबाकडे जाणारा मी पण एक आहे. मला पण असं वाटतं व्यक्तिगत की ताडोबाच्या जवळ जर विमानतळ आलं तर कदाचित जगभरातले अजून त्या ठिकाणी पर्यटक आणि अभ्यास करणारे अभ्यासक हे तिथपर्यंत पोहोचतील, रोजगाराला सुद्धा संधी मिळेल. आणि म्हणून या अर्थाने CM साहेब तर नक्कीच करतील, पण मी माझ्या स्तरावर सन्माननीय दीपक कपूरजी असतील, जिल्हाधिकारी असतील आणि आपण जसं म्हणालात अर्थ विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित अधिकारी यांची बैठक जरूर घेऊ. ती हे अधिवेशन संपल्यावर घेऊ आणि आपल्या सोयीने तारीख ठरवून त्यामध्ये आपण तो निर्णय DPR आणि पुढे PWDला सांगण्याची आवश्यकता त्या बैठकीत जो ठरेल तो आपण त्या ठिकाणी नक्की करू. ही दुसरी भूमिका आहे. तिसरा त्यांनी प्रश्न मांडला तो म्हणजे जी 17 कोटीची कामं या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आली ज्यामध्ये नागपूर फ्लाइंग क्लबच्या मागणीनुसार मनोरा असेल, पोहोच रस्त्याचे बांधकाम असेल, सुरक्षा भिंतींचे विस्तारीकरण असेल, पाहणी रस्त्याचे बांधकाम असेल, विश्रामगृह असेल व पाऊच रस्त्यावर कमान उभारणे व हँगर या सगळ्या कामाच्या बाबतीत सुद्धा पाठपुरावा त्या ठिकाणी सातत्याने आपण केलात. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने सदर कामे करण्याकरता तयार केलेल्या अंदाजपत्रकात समाविष्ट कामाबाबत काही प्रश्न उपस्थित केले, काही आवश्यकता उपस्थित केल्या. मी म्हणेन प्रश्नापेक्षाही त्यामध्ये विमानतळ आराखडा सादर करण्याचे त्या संदर्भात इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन ICAO, डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन DGCA, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी BCAS व त्याच्याच तसेच सिव्हिल एव्हिएशन रिक्वायरमेंट CAR मधील तरतुदीनुसार आधार घेतला आहे किंवा कसे याबद्दल 17 फेब्रुवारी 2026, 24 मार्च 2026 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला याबद्दल विचारणा करणारं पत्र सुद्धा लिहिलं आहे. मान्य सुधीर भाऊ आपण सुद्धा आणि सर्व सभागृह सुद्धा या गोष्टीचे गांभीर्य समजून घेईल. दुर्दैवाने बारामतीत झालेल्या घटना आणि महाराष्ट्राचे आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपण सगळ्यांनी गमावले. कारण वेगवेगळी आहेत.
पण त्यानंतर सुद्धा या गोष्टीची प्राथमिकता पूर्वी होतीच, आता जास्त अधोरेखित झाली की आपण विमानतळाची धावपट्टी आणि त्याच्या संदर्भात असलेल्या कुठल्याही सिव्हिल असो, धावपट्टीचं असो की विमानतळाचं असो, याबद्दल DGCA, ICAO आणि BCS यांचं नेमकं परिपूर्णतेने घेतलंही पाहिजे आणि पूर्णही केलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की दुर्दैवी जो प्रसंग माननीय अजितदादांना गमावण्याचा आपण सगळ्यांनी पाहिला तो त्यामुळे झाला, मला माहित नाही, असेलही. पण या पार्श्वभूमीनंतर त्या सगळ्या आपल्या ज्या प्रतिपूर्ती आहेत त्या करणं हे आपल्याला बंधनकारक आहे. म्हणून कदाचित हा जो 5-6 महिन्याचा वेळ झाला असेल तो झाला असावा. मी माहिती घेतली नाही, पण जर त्याच्यावर जाणीव सदस्य सांगतायत त्या पद्धतीने प्रतिपूर्ती झाली असेल आणि त्यानंतर सुद्धा 17 कोटी रुपये देण्याच्या बाबतीत दिरंगाई होत असेल तर ती दूर केली जाईल. ती दूर केली जाईल आणि यासाठी भरीव आवश्यक तो 17 कोटी काय, हा 1800 मीटरचा 1500 का 800 मीटरचा आपण जो पूर्ण धावपट्टी प्रस्तावित करताय 1800, त्यासाठी बजेटमध्ये 10, 15, 17 करोड काय 100-150 करोड लागले तर त्याची आवश्यकता असेल तर सरकार करेल, याबद्दल दुमत नाही. पण चंद्रपूरमध्ये ज्या वेळेला उद्घाटन होईल त्यावेळेला सुधीर भाऊंचं निमंत्रण माननीय मुख्यमंत्र्यांना तर जाईलच, आपल्याकडे सख्या बहिणीच्या वेळी येईलच, पण मलाही भाऊ म्हणून त्यांच्या पत्नीकडून येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या तिन्ही प्रश्नांच्या बाबतीत सकारात्मक असं उत्तर देतो.